किती व्हेरायटी लावल्या तुम्ही? यावेळेस आम्ही 2च लावले होते. 2च लावल्या. एक राशी लावली होती हं, हं. 639 हं, हं. आणि एक सुपर कॉट. याच्यामध्ये कसं आहे, व्हेरायटीमध्ये आपण म्हणतो की नाही जोड पाती येते किंवा जवळ पाती येते, नियोजन महत्वाचं आहे. आता हे समजा तुम्ही पहा, हे जर तुमचं 2 फळपांत्यातलं म्हणजे हे जे अंतर आहे समजा, इथं बघा 2 फळपांत्यातलं अंतर फक्त 2 किंवा 3 बोट येते की नाही, तर हे जे अंतर वाढलं तर हे अंतर वाढते. तुमचं खत जास्त झालं, टॉनिक जास्त झालं. आता एका ठिकाणी आता याच्यामध्ये जर झाड निरोगी ठेवलं तर अशा आडव्या फळपांद्या फुटतात. त्याला जर आज आपण पाते बोंड मस्त म्हटलं तर खालीच तुम्हाला बोंड भरपूर दिसते. एकच फांदी पहा ना, ते एकच फळफांदी आहे. त्याचं बुड पहा ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. एका याला 12 आहे. हा, एका याला 12 आहे तर हे कमीत कमी 15 ते 20 पर्यंत 15 जाईल. ते 20 पर्यंत आणि याचं खालचं हे बघा ना, स्टीम बघा ना, बोंड किती ते येते. तर खूप मोठा आहे ते. खूप मोठा आहे ना. तर महत्वाचं आहे याचा. आणि बोंडाची साईज बघा. ते खालचे बोंड बघा, खालचे ते वर का त्याची बोंड साईज बघा ना केवढी आहे. 10 ग्राम तर कुठंच नाही गेलं. 5 ग्राम जरी भरले ना, आणि याला 25 जरी फळफांद्या लागल्या हा, आणि एका याला 10 जरी म्हटलं समजा शेवटपर्यंत, तर किती 250 बोंड व्हायले ना. 250 बोंड. हां, आणखीन काही झालं नाही प्लॉटचं. पण हे इथं पाण्याची व्यवस्था महत्वाचं आहे, की पाणी असणं महत्वाचं आहे. तर पाणी नाही. आमच्या इथं आम्ही सांगतो ना 400 बोंड लावतो म्हणून. हां हां, अरे यकीनच नाही करत. अबे एवढे कोण लावते त्यांना घेऊन यायचं मे महिन्यापर्यंत कधी पण. एका वर्षामध्ये 400 बोंड सहज लागू शकते एका वर्षामध्ये. बरं, पहिल्या फ्लॅशमध्ये वेगळे बोंड येतात, आणि जानेवारी फरवरी पासून जो सेकंड फ्लॅश होतो की नाही त्याच्यामध्ये यावेळेस आम्हाला करायचं जे मागे तुम्ही केलं होतं ना. हा, बांधणी आता नाही, याला एक प्लॉट नाही करायचा. ते कोरडो प्लॉट आहे, तेवढं एक थोडं ट्राय केलं आम्ही. याच्यामध्ये बघा ना, हे फळफांद्या किती आहेत याला. खूप आहे. जसं मस्त म्हटलं, आणि जास्त पानं असल्यामुळे याचे बोंड आपल्याला दिसत नाही. जसं की लिओशन मारले काय होते, एकदम जवळ येतात. पण लिओशनची हाईट 7 आणि 8 फूट होत नाही ना. तुमचं प्रॉपर गाव कोणतं? प्रॉपर आमचा वर्धा. अंजी मोठी म्हणून आहे, 16 किलोमीटर आहे. तालुका वर्धा. तुम्ही केलं काय पद्धतीने? मागच्या वर्षी आम्ही केलं होतं 6-4नी. यावर्षी 7-5नी केलं आहे. यांनी माझी नाही सर. नाही. आपलं नाव काय म्हणलं? नाव सांग. रणजित. त्यांचं भाऊचं हर्षद रवींद्र गुजरकर. हा, नंबर मोठी 8149695169. आज किती तारखेला आलो आपण इथं कापूस पाहायला? आज 21 तारीख आहे. 21 सप्टेंबर. आणि कोरडो प्लॉट पाहायला आलो. कोरडो प्लॉट आहे. गाव आंबोडा, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ. आणि दुसरा जो प्लॉट आहे आपला काऊर रोडला, तिथं ओलीत आहे समजा, तिथं पाण्याची व्यवस्था आहे. तो प्लॉट मे महिन्यापर्यंत चालेल. हा प्लॉट जास्त दिवस चालणार नाही. आता हे बघा, हे तर 2-2 आपल्याला दिसतील ना पात्या वगैरे. हे आता 2-2 पात्या वगैरे लागायचं कोणतं औषध नसते. नियोजन महत्वाचं आहे. आता इथली पाती पडली समजा, तर इथं परत पाती लागते, पण सूर्यप्रकाश महत्वाचा आहे. तुमच्या शेतामध्ये आता हे जे अंतर आहे, हे जर आपण 3 बायक लावला असेल, 4 बायक लावला असेल, हे पूर्ण पट्टा जर दाटून गेला ना, तर याच्यात काही कोणत्या औषधी मारा तुम्ही, डबल पाती येणार नाही. सूर्यप्रकाश महत्वाचा. सूर्यप्रकाश जर भेटलं तर अशा प्रकारे आपल्याला 2-2 पात्या अशा बघायला मिळते समजा. आणि आता जर पाऊस पडला समजा सध्याच्या कंडिशनला, तर आपल्याला डायरेक्ट युरिया फेकून द्यायचा या सेंटरमध्ये पट्ट्यामध्ये. 7च्या पट्ट्यामध्ये, किंवा मग 5च्या पट्ट्यात ते चालते. आणि 7च्या पट्ट्यात डायरेक्ट सेंटरला युरिया फेकून द्यायचा. आता कोणतंच नाही खत द्यायचं. आता पाचवं खत चालू आहे. 5वं खत असेल तर DAP पोटायचं. हां, आणि शेवटचं आपल्याला डायरेक्ट युरिया द्यायचा. युरिया आतापर्यंत दिलत नाही ना आपण. नाही. आता थोडेसे आमच्या इकडे बोंड पण कमी आहे. युरिया दिलं नाही, थोडं लेट केलं का? म्हणजे आणि ते कसं मजूर नाही भेटत सर. महत्वाचं म्हणजे आपण जेव्हा टाकायला सांगतो तर मजूर दुसऱ्याच्याकडे जाते, आपल्याला भेटत. कसं आहे, आपण आता स्वतः जोपर्यंत, आता आम्ही स्वतःच करायचे आतापर्यंत, पण आता आमच्या शेतामध्ये शेतकऱ्याचे प्रमाण खूप वाढले यायचं. त्याच्यामुळे थोडं प्रॉपर आमचं नियोजन होत नाही. आपल्यापेक्षा काही शेतकरी आहेत जे स्वतः करतात, मेहनत करतात, त्यांना चांगल्या प्रकारे प्लॉट डेव्हलप होते. आणि आम्हालाच झालं ना सर, ते आम्हाला लोक म्हणतात की एवढं मोठं अंतर याच्यामध्ये मूग लावते का म्हणून. आम्ही म्हटलं नॉनव्हेटी झाड. आम्ही म्हटलं काहीच नाही लावत म्हटलं आम्ही, असंच राहू देतो. मग तेच मागच्या वर्षी 6चा जो पट्टा आहे ना, पूर्ण मिक्स झाला होता. मग आम्ही जे एक दिवस जेवण करायला ठेवलं होतं, अरे बाबा हे वैता काय म्हणे 8-8 फूट 9-9 फूट म्हणे. फक्त मागच्या वर्षी एकच नुकसान झालं होतं, आम्ही तार बांबूची
हा. व्यवस्थापन नव्हती केली. हे कसं आहे बघा, आता आपल्या जर टॉनिक नाही, स्टिम्युलर नाही, मॅकोंटस नाही, तरी बघा तुम्हाला जे पाते आहेत किती बघायला मिळते ते एका हो, ठिकाणी. हो. असं नाही का बुवा एका ठिकाणी आहे, तुम्ही मधात जरी गेले समजा तरी हो. मधात हे पाते आहे. आणि आपण शेतकऱ्यांना सांगतो टॉनिक नाही, स्टिम्युलर नाही, मॅकोंटस नाही. आता तुम्ही टाकलं का कोणतं नाही, टॉनिक? बिलकुल नाही. पण आमच्यावर शेतकऱ्यांना तर कसं आहे, उलटी सल्ला दिलेलं पट्टे लवकर. पट्टे, तेच जर हो. आपण टाकलं चांगलं असतं लोकांना, हम्म. आपण एखादी कंपनी काढली असती, आपलं प्रोडक्ट काढलं असतं टॉनिकचं एखादं, आणि आपण सांगलं असतं हे मारावं, शेतकऱ्यांनी तर लोक यकीनच नाही नाही, करत नाही. जोपर्यंत आपण प्लॉट बघत हा. नाही. आणि आपलं काय आपण लोकांना सांगतो ना, जेव्हा आता आपण तर कृषी विद्यापीठाला पण सांगितलं बा तुम्हाला वाटते एवढं उत्पादन येत नाही तर तुम्ही इथे येऊन पहा, सांगा, हो. किंवा आमचं खोटं असेल तर आमच्यावर काही हे करा समजा. पण यायला पण तयार नाही ना. आपले शेतकरी फक्त काय कमेंट करते Comment सोशल बस, मीडियामध्ये, बस, पण येऊन कधी बघणार नाहीत हम्म. काय खरं आहे काय खोटं आहे. नाही, यावेळेस आम्ही म्हटलं आहे कृषी हम्म. केंद्रवाल्याला, हा, हा. म्हणजे कृषी सहाय्यकला, हम्म. सर म्हटलं यावेळेस मी प्लॉट केला आहे, तुम्ही येऊन बघा. हा. आता माहित नाही, आता त्यांचा जर कॉन्टॅक्ट झाला हम्म. तर येऊन बघेल ते. येत नाही. तेव्हा तार बांबू वगैरे केल्यानंतर आम्ही करणार आहे ते.